हॅलो, हाय, नमस्ते. देवांश ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चिकन बिर्याणी. तर चिकन बिर्याणीसाठी लागणारं साहित्य आपण पुढील प्रमाणे बघू. सर्वात प्रथम आपण गॅसवर टोप ठेवला आहे आणि एक साईडला मसाले बघून घेऊ. ही वेलची आहे आणि सगळ्या ताटामध्ये काळी मिरी वगैरे सगळं आहे आणि चिकन आहे, धुवून ठेवलेलं आहे. एका टोपामध्ये तांदूळ आहे, ते पाण्यात भिजत ठेवलेलं आहे. नंतर टोपामध्ये तेल टाकलेलं आहे, नंतर थोडंसं तूप, आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकतो आहे. कांदा वगैरे हे सगळं नीट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. मस्तपैकी छान आपण त्याला तर हलवूया. छान असं परतून घेऊ कांदा. नंतर त्याच्यामध्ये सगळा खडा मसाला टाकूया. आता परत एकदा आपण परतून घेऊया. सगळा मसाला परतून घेऊया. आता त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, मिरचीची पेस्ट म्हणण्यापेक्षा आपण ते थोडं जाडसर असं भरडून घेतलेलं आहे. सगळं पुसून घ्यायचं आहे, त्यातलं जराही काही ठेवायचं नाही. आता परत एकदा मस्तपैकी हलवून घेऊ. थोडा मसाला एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेले आहे आपण बडीशेप, थोडी वाटून टाकलेली आहे भरड करून. आता त्यात आपण टाकणार आहोत धुतलेलं चिकन. इथे आमच्या बबडूची मस्ती चाललेली आहे. तो म्हणतो बिर्याणी कधी होणार. ते मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. आता त्यात टाकले आहे दही. दही टाकल्यावर त्या बिर्याणीला एक थोडी वेगळ्या प्रकारची चव येते. तर परत एकदा मस्तपैकी मिक्स करून घेऊ. आता त्यात टॅमॅटो टाकलेला आहे. आता तांदूळ जे पाण्यात भिजत ठेवलेलं ते जरा नितळून ठेवूया आपण. थोडं त्यातलं पाणी नितळलं की आपण ते त्या मिक्स केलेल्या चिकनमध्ये टाकणार आहोत. त्यात
गरम पाणी टाकलेलं आहे 3 तांबे. घरी पाहुणे आल्यामुळे हा बेत चालू होता आईंचा. आता त्यात तांदूळ टाकलेले आहे. बासमती तांदूळ आहे. छानपैकी उकळी आल्यावर उकळी येऊन द्यायची आहे त्याला. त्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे. पुन्हा एकजीव करून घेऊ आपण. Darling, I'm just so fed up with these expectations. They weigh me down. My heart is begging me to get the hell out of my head. I'm gonna live inside the upside down for a minute and pretend. Honey, I'm a perfect 10. Whoa, whoa. Honey, I'm a perfect 10. Whoa, whoa. And if I say it enough, it gets ingrained in my head, and I start to. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.